नमस्कार. मी डॉक्टर तुषार कोकाटे. पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं. मित्रांनो, दिवाळी आली आहे. दिवाळी म्हटलं की उत्सव, दिवाळी म्हटलं की उत्साह, दिवाळी म्हटलं की सेलिब्रेशन, दिवाळी म्हटलं की फराळ, दिवाळी म्हटलं की फटाके, दिवाळी म्हटलं की नवीन कपडे, तसंच दिवाळी म्हटलं की अभ्यंगस्नान. आता हे अभ्यंगस्नान म्हणजे नेमकं काय असतं? सुगंधी साबण लावून अंघोळ करणं म्हणजे अभ्यंगस्नान आहे का? की उटणं लावून अंघोळ करणं म्हणजे अभ्यंगस्नान आहे? तर अभ्यंग या शब्दाचा खरा तर शास्त्रीय अर्थ असा आहे की अंगाला तेल लावणं. अंगाला तेल लावून जे स्नान केलं जातं त्याला अभ्यंग स्नान असं म्हणतात. आता दिवाळीच्या दिवशी दिवाळीमध्ये हे असं अभ्यंग स्नान करावं असं आपलं शास्त्र सांगतं किंवा अशी आपल्याकडे परंपरा आहे आणि ती अगदी योग्य आहे. कारण शरीरामध्ये वाढलेला वात कमी करण्यासाठी आणि शरीरातल्या सप्तधातूंना रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र या सगळ्या आपल्या सप्तधातूंना पोषण देण्यासाठी हे अभ्यंग अत्यंत महत्त्वाचे आहे. या अभ्यंगाने अनेक आजारसुद्धा बरे होतात आणि पुढे होणार असतील तर होत नाहीत. आता एवढं महत्त्वाचं जर हे अभ्यंग असेल तर मग ते फक्त दिवाळीच्याच दिवसात करावं का? तर नक्कीच नाही. दिवाळीच्या दिवसात ते आवर्जून करावं, परंतु आयुर्वेद असं सांगतोय की अभ्यंगमाचरेत नित्यम, अर्थात अभ्यंग हे नित्य करण्याची गोष्ट आहे. मग आता या अभ्यंगाचे असे काय फायदे आहेत की आयुर्वेद असं सांगतोय की हे नित्य करावं? तर आयुर्वेद असं सांगतोय की अभ्यंगमाचरेत नित्यम स जरा श्रमवात हा दृष्टीप्रसाद पुष्ट्यायु स्वप्न सुत्वक दाढ्यकृत. म्हणजे काय? तर अभ्यंग जर तुम्ही नित्य आचरण केलं, म्हणजे हे अभ्यंग स्नान जर तुम्ही नित्यच केलं, रोजच केलं, तर काय काय फायदे होतील? तर या अभ्यंगाने तुमची जरा म्हणजे जे म्हातारपण आहे ते दूर राहतं. म्हणजे काय होतं? तर म्हातारपणामुळे येणारी जी काही लक्षणे असतील, मग केस पिकणं असेल, हाडं दुखणं असेल, सांधे दुखणं असेल, त्वचेला सुरकुत्या पडणं असेल, अजून काही असेल, तर ही म्हातारपणामुळे येणारी किंवा वय वाढल्यामुळे येणारी जी काही लक्षणं आहेत, ही सगळी लक्षणं जर आपल्याला दूर ठेवायची असतील तर अभ्यंग करा, नियमित करा असं आयुर्वेद सांगतोय. तसंच तो श्रम म्हणजे आलेला कंटाळा किंवा अंगदुखी किंवा अंग दाबून घ्यावंसं वाटतंय, अंग रगडून घ्यावंसं वाटतंय, हे जे फिलिंग आहे याला श्रम असं म्हटलेलं आहे. श्रम म्हणजे काय? तर काम केल्यानंतर जो थकवा येतोय आपल्याला, हा थकवा नाहीसा करण्यासाठी सुद्धा अभ्यंग सांगितलेले आहे. अनेक लोकांना रोजच्या रोज पेन किलर घेण्याची सवय आहे. म्हणजे माझं एक्झर्शनच तेवढं होतं, पर्यायच नाही. रात्री झोपताना मला एखादी पेनकिलर घेऊन झोपावंच लागतं, म्हणजे दुसऱ्या दिवशी मग सकाळी फ्रेश उठता येतं. अशी जर तुमचीसुद्धा अवस्था असेल किंवा अधूनमधून तुम्हालासुद्धा एक्झर्शन, दगदग, प्रवास झाल्यानंतर पेनकिलर घ्यायची सवय असेल, तर अशी सवय मोडण्यासाठी सुद्धा हे अभ्यंग मदत करतं. आता यापुढे जाऊन आयुर्वेद असं सांगतोय की हे अभ्यंग वात कमी करण्यासाठी सुद्धा मदत करतं. जरा श्रम वात हा. आता वात कमी करण्यासाठी ते कसं मदत करतं, काय करतं, याविषयी आपले या आधीच्या व्हिडिओजमध्ये बोलून झालेलं आहे, त्यामुळे इथे जास्त काही सांगणार नाही. परंतु वात कमी करण्यासाठी तेलाने केलेला अभ्यंग हा अत्यंत श्रेष्ठ सांगितलेला आहे. पुढे असं सांगितलंय की दृष्टी प्रसाद पुष्टी आयु स्वप्न सुत्वक दाढ्यकृत. म्हणजे काय? तर हेच अभ्यंग आपल्या दृष्टीसाठी सुद्धा चांगलं आहे. तसंच सुत्वक म्हणजे काय? तर आपली त्वचा चांगली होण्यासाठी सुद्धा चांगलं आहे. म्हणजे आता बघा, आपली त्वचा चांगली राहावी यासाठी काय काय केलं जातं हल्ली, म्हणजे अख्खी कॉस्मेटिक इंडस्ट्री याच्यावरती उभी आहे. आणि ह्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या प्रकारचे बॉडी लोशन असतील किंवा काही क्रीम असतील, वेगवेगळ्या प्रकारचे फेशियल पॅक असतील, काय काय वापरलं जातं. परंतु आयुर्वेदाने इथे नित्य करण्यासाठी एक सोपा मंत्र दिलेला आहे. तो जर आपण अवलंबात आणला तर निश्चितपणे आपल्याला आपल्या त्वचेच्या काळजीसाठी दुसरं तिसरं काही करण्याची गरज पडणार नाही. त्वचा आतूनच चांगली होईल, त्वचा आतूनच सुंदर आणि तजेलदार दिसायला लागेल. त्यासाठी नित्य म्हणजे रोज फक्त अभ्यंग करायचा आहे. तसंच याच अभ्यंगाचा दुसरा फायदा, पुढचा फायदा असं सांगितलेला आहे की दाढ्यकृत. म्हणजे या अभ्यंगाने फक्त त्वचा नुसती चांगली दिसते असंच नाही, तर तुमचं शरीर हे बलवान सुद्धा होतं. हा सुद्धा या अभ्यंगाचा फायदा सांगितलेला आहे. तर मित्रांनो, हे दिवाळीसाठी जे अभ्यंग स्नान सांगितलेलं आहे ते फक्त दिवाळीपुरतं मर्यादित आपल्याला ठेवायचं नाही आहे, तर ते आपल्याला वर्षभर करायचं आहे. आता कशाने करायचं?
तर यासाठी तुम्ही तिळतेल वापरू शकता, बदाम तेल वापरू शकता, खोबरेल तेल वापरू शकता, मोहरी तेल वापरू शकता. आपापल्या प्रकृतीनुसार, आपापल्या आवडीनुसार तुम्ही कुठलंही तेल वापरू शकता. बाजारामध्ये आयुर्वेदिक सिद्ध तेलंसुद्धा मिळतात. महानारायण तेल असेल, चंदनादी तेल असेल, तर यातलं सुद्धा एखादं तेल आपण नित्यपणे अभ्यंगासाठी वापरू शकतो. आता फक्त अभ्यंग करायचं आहे का? दिवाळीच्या वेळेस तर उटणं सुद्धा लावायला सांगितलेलं असतं. मग हे उटणं लावायचं आहे की नाही लावायचं आहे? तर उटणं सुद्धा लावायचं आहे. अभ्यंगानंतर उटणं लावणं याचे सुद्धा विशेष वेगळे फायदे मिळतात. आता ह्या उटणं लावण्याला आयुर्वेदाने उद्वर्तन असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे काय? तर अंगाला उटणं लावणं. आता हे उटणं जनरली वेगवेगळ्या प्रकारची चूर्ण, त्याच्यामध्ये काही पिठं असतात, चूर्ण असतात, थोडीशी खरखरीत असतात. थोडक्यात थोडंसं स्क्रबिंग झालं पाहिजे. तेल लावल्यानंतर अंगावर पाणी घेऊन नंतर थोडंसं स्क्रबिंग करणं यालाच उटणं लावणं किंवा उद्वर्तन असं म्हणतात. आता ह्या उद्वर्तनाचे काय फायदे आहेत? तर आयुर्वेद असं सांगतोय की उद्वर्तनम कफहरम मेदसह प्रविलापनम स्थिरीकरणमंगानाम त्वक्प्रसादकरम परम. म्हणजे काय? तर उद्वर्तनाने आपल्या शरीरावरती साचलेला जो अतिरिक्त मेद आहे तो कमी होतो. म्हणजेच वजन जर जास्त असेल तर असं वजन कमी करण्यासाठी नित्य उद्वर्तनसुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे उठणंसुद्धा तुम्ही लावू शकता. तसंच ते शरीरात साचलेला अतिरिक्त कफसुद्धा कमी करतं. तसंच शरीराची दुर्गंधी, शरीरावरती दिवसभरात जो काही घाम आलेला असतो तो सुद्धा निघून जाण्यासाठी ह्या उद्वर्तनाची म्हणजे उटणं लावण्याची खूप मदत होत असते. वेगवेगळ्या प्रकारचे सेंट वापरणं, डिओ वापरणं ह्यासाठी हे केलं जातं की अंगाचा घाण वास येऊ नये किंवा घामाचा वास येऊ नये. परंतु जर तुम्ही नित्य उद्वर्तन केलं तर अशा बाह्योपचाराची कदाचित गरजच पडणार नाही. म्हणूनच आयुर्वेद असं सांगतोय की उद्वर्तन हे आपल्या दिनचर्येचा भाग आहे. उद्वर्तनाची पुढचा फायदा सांगताना सांगितलंय की उद्वर्तनम कफहरम मेदसह प्रविलापनम स्थिरीकरणम अंगानाम. म्हणजे अंगाला म्हणजे आपल्या शरीराला स्थिरता येण्यासाठी सुद्धा हे उद्वर्तन म्हणजे उटणं लावणं फायदेशीर आहे. आता एवढे जर ह्या उद्वर्तनाचे किंवा अभ्यंग स्नानाचे फायदे असतील तर निश्चितपणे ते फक्त दिवाळीच्या दिवसांमध्ये करून चालणार नाही. ते आपण जर वर्षभर केलं तर हे सगळे फायदे आपल्याला निश्चितपणे मिळणार आहेत. शिवाय त्वक्प्रसाद करम परम असा सुद्धा उठण्याचा फायदा आहे. म्हणजे परत एकदा अभ्यंग स्नानाने आपण मगाशी बघितलं की अभ्यंग स्नानाने सुद्धा त्वचेची सुंदरता किंवा त्वचेचं सौंदर्य मिळणार आहे. तेच उद्वर्तनाने सुद्धा त्वक्प्रसाद म्हणजे काय की त्वचा उजळून निघणे किंवा त्वचेमध्ये जे काही दोष असतील ते शरीराच्या बाहेर निघून जाणे यासाठी नुसतं उटणं लावणं हे सुद्धा फायदेशीर आहे. आणि म्हणूनच अभ्यंग स्नान दिवाळीला तर करायचंच आहे, पण एरवीसुद्धा नित्यनियमाने आपल्या दिनचर्येमध्ये अभ्यंगाचा समावेश करायचा. आता हे उटणं कोणतं वापरायचं? जे बाजारात मिळतं तेच वापरायचं का? तर ते वापरलं तरीही चालेल. परंतु जर तुम्हाला ते घरी तयार करायचं असेल किंवा ह्या उटण्यामध्ये नेमकं काय काय असतं याच्याबद्दल उत्सुकता असेल तर त्याची एक यादी सांगतो. आता याच्यामध्ये कमी जास्त प्रमाणात वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे लोक तयार करत असतील, पण जनरली उटणं म्हटलं की त्याच्यामध्ये मुस्ता असतो, वाळा असतो, चंदन असतं, कचोर असतो, गुलाब पाकळीचं चूर्ण असतं, त्याच्यामध्ये ज्येष्ठमध असतं, त्याच्यामध्ये आंबे हळद असते आणि मसूर डाळीचं पीठसुद्धा असतं. आता इथे तुम्हाला ही जर द्रव्ये उपलब्ध झाली तर तुम्ही घरीसुद्धा अशा प्रकारे उटणं तयार करू शकता. अगदीच उपलब्ध नाही झालं, बाजारातही नाही मिळालं कोणाला, तर तुम्ही मसूर डाळीचं पीठ किंवा बेसनाच्या डाळीचं बेसन पीठ असं सुद्धा वापरू शकता. काही ठिकाणी तांदळाचं पीठ वापरण्याची सुद्धा पद्धत आहे. त्यामुळे उटणं नाही आहे असं म्हणायचं नाही. अंगाला तेल लावायचं, मस्तपैकी उटणं लावायचं आणि अभ्यंग स्नान करायचं. मग आता हे अभ्यंग स्नान नेमकं कसं करायचं आहे? तर बघा, छानपैकी पाटावर बसायचं, तेल थोडंसं कोमट करून घ्यायचं आणि सगळ्या अंगाला व्यवस्थित अगदी निवांतपणे तेल लावायचं. आता तेल लावून झाल्यानंतर जरा वेळ तसंच ठेवायचं, जेणेकरून तेल अंगामध्ये थोडंसं शोषलं जाईल, मुरलं जाईल आणि त्याच्यानंतर अंगाला राहिलेलं अतिरिक्त तेल किंवा अतिरिक्त जो तेलकटपणा आहे तो घालवण्यासाठी आपल्याला उटणं लावायचं आहे. मग अंघोळ करत असताना अंगावरून पाणी घ्यायचं आणि जे उटणं आत्ता सांगितलं आहे हे उटणं दुधात कालवून किंवा पाण्यात कालवून घ्यायचं आणि सगळ्या अंगाला त्याचं मस्तपैकी स्क्रबिंग करायचं. याने होतं काय? तर याने अंगाला आलेला जो अतिरिक्तचा तेलकटपणा आहे तो निघून जातो. म्हणजे अभ्यंगाचे फायदेसुद्धा मिळतात
अतिरिक्त तेलकटपणाही राहत नाही, स्किन त्वचा मऊ होते आणि उटणं लावल्यानंतर जो काही फ्रेश फील येतो ना, खरंच त्याला उपमा नाही. आता हे असं अभ्यंग स्नान जर रोज केलं तर किती छान. आता याच्यानंतर साबण लावायचा आहे का? तर बघा, दिवाळीच्या दिवसांपुरता जर तुम्हाला एखादा सुगंधी सेंटेड साबण लावायचा असेल तर लावू शकता. परंतु नित्य अभ्यंग स्नान जर तुम्ही करणार असाल तर इथे अभ्यंग तेल लावल्यानंतर, उद्वर्तन म्हणजे उटणं लावल्यानंतर खरं सांगायचं तर साबण लावण्याची गरजच उरत नाही. तर मित्रांनो, दिवाळी तर आपण दरवर्षी साजरी करतोच, परंतु यावर्षीची ही दिवाळी आपण आरोग्यपूर्ण दिवाळी असेल असा संकल्प करूयात आणि त्यासाठीच नित्यनियमाने वर्षभर अभ्यंग स्नान करण्याचा सुद्धा संकल्प करूयात. ही दिवाळी तुम्हा सर्वांना, तुमच्या कुटुंबियांना, माझ्या सगळ्या व्ह्यूअर्सला, सबस्क्रायबर्सला सुखाची, समाधानाची जाओ आणि ही दिवाळी तुमच्या घरी आरोग्यलक्ष्मी घेऊन येऊ अशी प्रार्थना करतो. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज इथे थांबतोय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका. कारण आरोग्यविषयक, आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा भेटत राहणार आहोत. खूप खूप धन्यवाद. हॅपी दिवाळी.